दावोस परिषदेदरम्यान विदर्भासाठी 5 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यात पोलाद, इलेक्ट्रॉनिक वाहनं, सोलर बॅटरी, अक्षय ऊर्जा अशा विविध क्षेत्रातील उद्योगांचा समावेश असल्याचं सांगत विदर्भाच्या झपाट्याने विकास होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. नागपुरात आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ॲडव्हान्टेज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सवाचं उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. अमरावती इथे वस्त्रोद्योग पार्क विकसित झालं असून केंद्र सरकारच्या PM मित्रा पार्कच्या माध्यमातून येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. अमरावतीत कॉटन टू फॅशन अशी एक संपूर्ण व्यवस्था तयार झाली असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. विदर्भात एक नवीन इंडस्ट्रियल मॅग्नेट तयार होत असून मोठ्या प्रमाणात उद्योग विदर्भात येऊन या क्षेत्रात रोजगार, गुंतवणूक आणि समृद्धी निर्माण होईल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. गडचिरोलीतील लोह खनिज उच्च दर्जाचं असून येत्या 5 वर्षात देशातील स्टील हब म्हणून गडचिरोली उदयाला येईल असा विश्वास गडकरी यांनी या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. लॉइड्स मेटलसारख्या उद्योग समूहांनी गडचिरोलीत उद्योग उभारल्याने नक्षलवादाचा प्रश्न बऱ्याच अंशी सुटला असून रोजगाराच्या माध्यमातून तरुण मुख्य प्रवाहात येत आहेत असं ते म्हणाले. या कार्यक्रमात